ठिकाणी साधू संतांना पुढच्या खोलीत बसवलं, आतमध्ये आले. पत्नीला सांगितलं कबीरदास महाराजांनी. कबीरदास महाराज सांगतात, अगं आपल्या घरी साधू संत आले, सुंदरपैकी स्वयंपाक कर बरं का. या माय माऊलीला सांगून कबीरदास महाराज निघून गेले. कबीरदास महाराजांनी सांगितल्यानंतर या बायकोने कबीरदास महाराजांच्या बायकोने स्वयंपाकासाठी सगळे डबे उघडून पाहिले. साध्या स्वयंपाकासाठी साध्या कण्या सापडल्या नाही, शिदोऱ्या सापडल्या नाही. स्वयंपाक करावा कशा? घरात माल मटेरियल नाही. पतीला बोलवलं, अहो इकडे या. पतिराजांना बोलवलं, अहो इकडे या. बोलवलं, म्हटले तुम्ही स्वयंपाक करायला सांगतात, मी स्वयंपाक करते, पण स्वयंपाक करू कशाचा? घरात माल मटेरियल नाही, शिदा नाही, बाहेरून विकत आणा. बघा तुम्ही पैसे असतील तर. खिशात तपासून पाहिले, कबीरदास महाराजांच्या खिशात एक खडको सापडला नाही. आणि कोणत्याच दुकानदाराकडून जर घ्यायला गेलो उधार, तर कोणता दुकानदार उधार देणार नाही. बघा महाराज, साधू संतांच्या जीवनामध्ये किती महाराज हालाकीची परिस्थिती होती हो. साधू संतांना दोन अन्नाचा खाऊ घालायला सुद्धा घरात शेदा नाही. आमच्या घरात एवढा अफाट धन दौलत पैसा असून सुद्धा आमचा पैसा सत्कर्याला जात नाही, शोकांत दिला. पण साधू संतच असे एकमेव महाराज व्यक्तिमत्व आहे जगाच्या पाठीवर. काय करायचं? बाहेरून विकत आणायला पैसे नाही, काय करायचं? रडू लागले. रडत असताना त्यांच्या 13 वर्षाचा कमाल आला. कमाल म्हणतो, आई बाबा तुम्ही का रडतात? म्हणे काय सांगू बाळा तुला, साधू संत आले तर घराला. मग इथे आनंदाची गोष्ट आहे, रडण्यात काय? अरे बाळा तुझं म्हणणं खरं आहे, पण साधू संतांनी जेवणाची इच्छा व्यक्त केली. घरात माल मटेरियल नाही, शिदा नाही, बाहेरून विकत आणावं तर खिशात पैसे नाही, कोणताच दुकानदार आपल्याला उधार देणार नाही. साधू संत आपल्या घरी येऊन बसले, आता काय करावं कळत नाही, शिदा घरात नाही. कमाल म्हणतो, बाबा बस एवढंच, घाबरू नका, जेवढं पाहिजे तेवढं मी तुम्हाला घेऊन देतो. म्हणजे कसं? चला. कमरेत बिल्ट महाराज, कमरेत तलवार टाकली. कबीरदास महाराजांच्या हातात पिशवी घेतली. एका वाण्याच्या दुकानावर आले, वाण्याच्या दुकानाची भिंत फोडली, आतमध्ये शिरले. मालक एका बाजूला झोपलेला होता. कमाल महाराज आणि कबीरदास महाराज भिंत फोडून आतमध्ये आले, पोते फोडले, जेवढा शिदा पाहिजे तेवढा शिदा घेतला आणि परतू लागला. परतत असताना त्यांचा 13 वर्षाचा कमाल, त्यांनी शिदा घेतला पिशवीत. आणि कमाल बाबांना म्हणतो, बाबा एक विचारू? आणि विचार बाळा. म्हणे साधू संतांना जीव घालायचा आहे किंवा नाही? म्हणे घालायचा आहे. मग आपण हा माल घेऊन चाललो? म्हणे हो. या मालकाला झोपेत टाकून? म्हणे हो. मग आज चोरीचा समजला जाईल? म्हणजे हो. म्हणले बाबा एक काम करूया, हा माल चोरीचा समजला नाही जावा म्हणून तुम्ही भिंतीच्या पलीकडे जाऊन उभे राहा, मी या मालकाला जागा करतो. एक लक्षात ठेवा बाबा, आपण चोरी करतोय यात वाद नाही, आपण चोरी करतोय पण वाईटसाठी नाही, सत्यासाठी करतोय. या मालकाने कधी पुण्य केलं नसेल, आज या मालकाला हे पुण्य लाभेल का? आपण सत्य कर्मासाठी करते बाबा. संत सांगतात, तुका म्हणे सत्य कर्म बाविसाय, तुका म्हणे सत्य कर्म बाविसाय, तुका म्हणे सत्य कर्म बाविसाय, तुका म्हणे सत्य कर्म बाविसाय. घातली नरका जाणे, घातली नरका जाणे, विषय तुझा झाला नारायण, विषय तुझा झाला नारायण. घातली काम करा. म्हणे काय? तुम्ही भिंतीच्या पलीकडे जाऊन उभे राहा, मी या मालकाला जागा करतो, लगेच तुमच्याकडे दावा द्यायचा. ठीक आहे म्हणले. भिंतीच्या पलीकडे कबीरदास महाराज गेले, मालकाला कमालाने जागा केलं. मालक हा कमाल पुढे धावू लागला. धावत असताना हा मालक एकदम उठला आणि उठून पाहतो, अरे आपल्या दुकानामध्ये नक्की रोडा पडलेला दिसतोय.
आणि हा जो कोण पोरगा धावतोय या चोरांमधला चोर असला पाहिजे, याला पकडले याची टोळी आपोआप सापडे. कमालाला चोर समजून हा मला कमालाच्या पाठीमागे धावू लागला. कमाल हुशार होता, मागे ना पाहता पुढेच पाहतून धावतो. माग का पाहिलं नाही कमालाने, कारण की या मालकाकडून ओळखलं गेलं नव्हतं की हा धावणारा कमाल आहे. कमाल महाराज या भिंतीच्या छिद्रातून आत आला होता. गाई गाई त्या भिंतीच्या छिद्रात घुसला. पण काय सांगावं काका, साधू संतांच्या जीवनातच संकट उत्पन्न व्हावी, कमाल हा भिंतीच्या त्या छिद्रामध्ये फसून गेला. अर्धा कमाल भिंतीच्या पलीकडे गेला, अर्धा कमाल भिंतीच्या अलीकडे राहिला, फसला मध्ये. लगेच मालकाने पाय धरले, तिकडून कबीरदास महाराजांनी हात धरले. मालक तिकडे खेचतोय, कबीरदास महाराज तिकडे खेचताय. मालक तिकडे खेचतोय, कबीरदास महाराज तिकडे खेचताय. मालक सोडायला तयार नाही, कबीरदास महाराजही सोडून जायला तयार नाही. आता काय करावं सूचना महाराज कबीरदास महाराजांनी. त्यावेळेस आता 13 वर्षाचा कमाल काय म्हणतो बघा महाराज. 13 वर्षाचा कमाल, पण काय अधिकार, काय परमार्थातली उच्च कोटीची स्थिती प्राप्त केली. कमाल काय म्हणतो बा, कमाल म्हणतो बाबा एक विचारू. म्हणे विचार बाळा. म्हणे बाबा साधू संतांना जीव घालायचा आहे किंवा नाही. अरे बाळी काही सांगायची गोष्ट आहे का, आपला ध्येय गेला तरी चालेल, पण साधू संत आपल्याकडून हिरुमुखी जाता का म्हणे, तृप्त होऊन गेले पाहिजे. मग बाबा असं किती वेळ चालेल. हा मला सोडायला तयार नाही, तुम्ही सोडून जायला तयार नाही. हा मला चोर 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 म्हणून मारेल. बाबा साधू संतांचं जीवन दूरची गोष्ट, आपण दोघी या ठिकाणी पकडले जाऊ. कबीरदास महाराज सांगतात मग कमाल मी करू तरी काय सांग ना. त्यावेळेस कमालाची उद्गार पास. कमालाचा कमाल काय म्हणतो, बाबा काही करू नका, फक्त एकच करा. काय, तुम्ही तुमच्या कमरेत तलवार काय, आणि तलवार काढल्यानंतर तुम्ही माझ्या या शिरावरून फिरवा. या दळापासून शिर वेगळं करा, हे शिर पिशवीत टाकून सोबत घेऊन जा. हे पूर्ण थार या मालकाकडे गेला तरी मालकाला समजणार नाही की नेमका देह कोणाचा होता आणि देह कोणाचा होता हे न समजल्यामुळे हा मालक आपल्या घरापर्यंत पोहोचणारच नाही. आपली इज्जत जाणार नाही. साधू चोऱ्या करायला लागले असं कोण बोलणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शरीर न ओळखलं गेल्यामुळे साधू संत मुक्त असते, तृप्त होऊन जाते. बाबा काय करावं कबीरदास महाराजांनी, हो काय करावं कळना, काय करावं कळना. कबीरदास महाराजांनी सांगितलं, महाराज कबीरदास महाराजांच्या मनासमोर एकच ध्यास होता की आपला कमाल तृप्त होऊन गेला पाहिजे, आपले साधू संत तृप्त होऊन गेले पाहिजे. एक बाप विचार करतोय पोटाचं लेकरू त्याचा शिर कापावं का. कबीरदास महाराजांनी काही विचार केला नाही. महाराज कमरेतली तलवार काढली आणि कमालाच्या धडावरून फिरवली, शिरावरून फिरवली. या कमालाचं धडे धडापासून शिर तिकडे केलं. रक्ताच्या चिरकांड्या सगळे अंगावर तोंडावर उडाले महाराज. आणि ते कमालाचं धड शिर हे पिशवीत टाकलं. मागच्या आता शिराची पिशवी, मागच्या शिराची पिशवी, पुढच्या आता शिऱ्याची पिशवी. महाराज घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीच्या हातात शिऱ्याची पिशवी दिली. अगं हा के शिदा, माझ्या साधू संतांसाठी सुंदरपैकी स्वयंपाक कर बर का, सांगून निघून गेले. पण माय माऊलीने मागे परतून पाहिलं. अहो तुम्ही आलात, पण तुम्ही आलात पण माझा कमाल आला नाही. माझा कमाल कुठं राहिला सांगा ना, माझा कमाल कुठं राहिला सांगा ना. एक आईचा प्रश्न होता महाराज लेकरासाठी. काय उत्तर द्यावं त्या आई, त्या बापाने काय उत्तर द्यावं. पण एक धाडसवृत्तीची कबीरदास महाराज सांगता, अगं तुझा कमाल कुठे गेला मी सविस्तरपणे सांगेन, पण तुझे डोळे असले असून डोळ्यात राहिला, या काळजावर मोठा दगड ठेवावा लागेल. जोपर्यंत संत साधू संत तृप्त होऊन जात नाही तोपर्यंत. हो हो मी सर्व काय करेल, पण माझा कमाल कुठे गेला सांगा ना. मागून महाराज शिराची पिशवी काढली आणि हा गे तुझा कमाल. महाराज ज्यावेळेस रक्तबंबाळ झालेली अशी ती पिशवी ज्यावेळेस या आईने पाहिली, त्यावेळेस आईच्या अंतःकरणाला झटका बसला. अरे कोण असणार नाही, कोण नाही. महाराज ती पिशवी उघडून पाहिली, ती पिशवी उघडून पाहिली. आतमध्ये हात टाकला, आतमध्ये हात टाकला तर केस लागली. आणि ती केस महाराज जेवढे बाहेर काढली आईने, त्यावेळेस आईच्या दुःखाचं काय वर्णन सांगावं महाराज. एक आईच्या दुःखाचं वर्णन काय सांगावं. अरे जी आईने 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, लहानाच्या पाळासारखं मोठं केलं, तीच आई आज त्या लेकराचं कापलेलं शिर पाहते. सांगा ना महाराज, या जगाच्या पाठीवर अशी कुठली आई असेल की ती आई
आपल्या स्वतःचा कापलेल्या शेर कापलेलं पाहिजे या जगाच्या पत्राशी कुठली आई नाही काका किती आपल्या लेकराचं कापलेलं शेर पाहिजे महाराज कारण का या जगाच्या पाठीवर एक आई असं एक भूमिका आहे एक आई असं एक तत्व आहे महाराज की जीवनामध्ये लेकराचा असा एखादा टोचलेला काटा सुद्धा सहन करून घेणार नाही या जगाच्या पाठीवर असं आई एक तत्व आहे की ते लेकर जर आजारी पडला ना तर त्या लेकरासाठी स्वतःचं जीवन सोडून देईल आहे असं एक तत्व आहे लेकरू जर धावता धावता खाली पडला ना त्याच्या गुडघ्यातून जर महाराज त्या ठिकाणी रक्त निघायला लागलं तर आई म्हणते हळदीचं पावडर लवकर चहाचं पावडर लवकर त्यावेळेस पाहावा आईचं दुःख महाराज आई तत्व याला म्हणतात जे लेकरू जर शिक्षणासाठी बाहेर जात असेल ना आणि ते लेकरू महाराज माझ्यापासून लांब गेलंय महिनाभर त्या आईला महाराज त्या आईला महाराज त्या ठिकाणी समाधान लाभत नाही माझे लेकरू काय करत असेल खात असेल की नाही वेळेवर त्याला खायला मिळत असेल की नाही सतत विचार करणारी ही ती आई तत्व अहो मुलांना प्राण्यांना कळत आईचं महत्व आईचं प्रेम प्राण्यांना बरं का एखादी महाराज मांजर असेल आणि त्या मांजराने जर पिलांना जन्माला घातला ना तर पिलांना बोखाने बापाने खाऊ नये म्हणून ती आई दातांमध्ये धरते आणि त्या पिलांना 7 घर फिरवते ज्या दाताने उंदर फाडते ना त्याच दाताने त्या पिलांना धरते पण त्या दाताचा एक टोक सुद्धा त्या लेकरांना लागू देत नाही का हो एक आईच महाराज एखादी गोमाता असते ती जर मळ्यात असली आणि त्या वासराला जर भूक लागली ना तर तिला तिथं पाना सुटतो कोणाला गायला का हो एका आईचं प्रेम जनावरांना कळतं महाराज आईचं प्रेम तिथं कामालाची आई होती हो आणि कापलेलं सिर पाहिल्यावर आईचं काय दुःख बाळ स्वामी तिने जगाचा आपण एक आई विना भिकारी आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिलास आई तुझे उपकार फिटणार नाही म्हणून आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाकार ओ तळपत्या उन्हात रखरखत्या रानात आईने समाजासाठी तू कष्टाच्या घात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास कोणा मातीतून चालताना उडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार नदीची चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाय मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमधी खूप आयुष्य जगेना आई देवा पासी मेघ आई तुलाच ग मागीन आई वडील माते थोर सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार किती असतो त्यांचा आधार किती असतो त्यांचा आधार
कमालाचं कापलेलं सीर हे आईचं प्रेम बरं का, हे आईचं प्रेम. म्हणून मला जीवनामध्ये लक्षात ठेवा, आज शोकांतिका वाटते, आज शोकांतिका वाटते की महाराज जीवनामध्ये आम्ही भरपूर काय कमवलं, भरपूर कमवलं बरं का. आज आम्ही लाखो रुपयाचे बंगले बांधतो, पण लाखो रुपयाच्या बंगल्यांमध्ये एका कोपऱ्यात आमच्या आई वडिलांसाठी जागा नसते. ही आजची शोकांतिका आहे. आम्ही सुशिक्षित झालो पण अजून सुसंस्कृत झालो नाही. काय आम्ही सुशिक्षित झालो काका, पण आम्ही अजून सुसंस्कृत झालो नाही. ही शोकांतिका आहे. आम्ही लाखो रुपये देऊन कमवायला लागलो, लाखो रुपयाच्या बंगल्यांमध्ये आमच्या आई वडिलांना ठेवण्याची आम्हाला लाज वाटते, लाज. आई वडील जर कुठं घाण करत असतील तर आई वडिलांचे आम्ही काय करतो, त्या आई वडिलांचे आम्ही महाराज लाजा काढतो, अक्कल काढतो. बाबा आई तुम्हाला अक्कल नाही, कुठे घाण करतात. अरे पण तू लहान असताना कुठे हाकला मुसला त्यावेळेस आईने स्वतःच्या साडीने पुसलं रे, कधी ती म्हणली नाही का रे अक्कल नाही का इथं घाण करतोस. महाराज जीवनामध्ये तुमच्या प्रगती रूपीला बिल्डिंगला जर पाया असेल ना, तो बापाचा. बिल्डिंग उभी राहते, बिल्डिंग अख्ख्या जगाला दिसते पण पाया दिसत नाही काका. तसे या जगाच्या पाठीवर आईचं प्रेम अख्ख्या जगाला दिसते, पण बापाचं प्रेम कोणा दिसत नाही. पण पायाशिवाय भक्कम तुमची बिल्डिंग नाही. बापालाही विसरू नका आणि त्या आईला जीवनामध्ये विसरू नका. त्यांची सेवा तुमच्याकडून घडू द्या काका. लाखो रुपयाच्या बंगल्यात आई वडिलांना ठेवा, हेच खरंय. हा नाहीतर मग किती मोकार कुटाने करीत बसलात आणि आई वडिलांची सेवा केली नंतर काही नाही. सो आईचं प्रेम मला सांगायचं होतं. कापलेला कमालाचं सीर ज्यावेळेस आईने पाहिलं त्यावेळेस आईची काय परिस्थिती असेल, पण तरी सुद्धा या आईने या काळजावर मोठा दगड ठेवला, या काळजावर मोठा दगड ठेवला आणि साधू संतांना तृप्त करावं म्हणून कमालाचा धड सीर बाजूला केला. साधू संतांसाठी स्वयंपाकाला सुरुवात केली. तिकडे बरंच चौकात सुळावर कमालाचं धड सळवलं गेलं होतं. अख्खा गाव गोळा झालं होतं. तिकडून साधू संत महाराज येत होते स्नान करून. तिथं गर्दी कसली म्हणून सगळ्या लोकांना बाजूला हटवलं. कमालाच्या धडाजवळ जाऊन समोर उभे राहिले. त्या कमालाच्या धडात अजूनही चैतन्य वावरत होतं महाराज. थोडा अधिकार फक्त कमालाचा. कापलेलं सीर फक्त धड पण तरी चैतन्य वावरत आहे. काय साधना असेल माझ्या कमालाची, काय साधना असेल. आणि साधू संत जे समोर आले तसे कमालाच्या धडाने दोन हात केले, नमस्कार घातला. संत विचार करतात तो वा, अरे साधारण पुरुषने महान पुरुष मेलेलं धड पण आपल्याला जीवन घालतो. वाह काय महान पुरुष असलं पाहिजे, वाह काय महान पुरुष असलं पाहिजे. ज्यावेळेस स्वतःच्या मुलाचा अधिकार ज्यावेळेस कबीरदास महाराजांना कळला, अहो ढसा ढसा रडायला लागला. अश्रू अनावर झाले, ढसा ढसा रडायला लागले. संत म्हणतात कबीरजी आपकी रो रे हो. आणि महाराज येसुळावर चढवलं धडे दुसरं कोणी नाही, माझं पुढचे लेकरू कमाले. सविस्तर घटना सांगितली. म्हणायचं सीर कुठे, म्हणे घरी घरून सीर आणायला लावलं, घरून सीर आणायला लावलं आणि ते सीर माऊलींच्या हातात दिलं. माऊलीने ते सीर घेतलं आणि कमालाच्या धडाजवळ नेलं. माऊलीने त्या कमालाच्या धडावर ते सीर ठेवलं आणि पुन्हा बऱ्याच करतो अन्यथा करतो शक्तीच्या माध्यमातून ते कमालाच्या धडाला सीर चिटकावलं आणि पुन्हा कमाल महाराज जसा तसा जिवंत झाला. त्याला म्हणतात भाव. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास.
म्हणून देह जाऊ अथवा राहो पांडुरंगे दृढ ज्ञानेश्वर माऊली